आपल्या बायकांचा ना एक प्रॉब्लेम असतो. तो म्हणजे कुठं ना फंक्शनसाठी किंवा लग्नासाठी जायचं म्हणलं की आपल्या मनात दोनच प्रश्न जागे होतात. एक म्हणजे आपल्याकडे कुठली छान साडी नाही आहे आणि दुसरे म्हणजे आपल्याला आता पार्लरला जावं लागेल. तर प्रत्येक वेळेस ना आपण पार्लरमध्ये जाऊन प्रत्येक लग्नासाठी किंवा फंक्शनसाठी प्रत्येक वेळेस 2-3 हजार खर्च नाहीत करू शकत आणि ते कॉम्प्रोमाइज जरी केलं तर आपल्याला असं वाटतं की हां, आपण घरी केला असता, पण आपल्याकडे तेवढे महागडे प्रोडक्ट्सही नाहीत आणि महागडे प्रोडक्ट्स नाहीत म्हणल्यास आपल्याला असं वाटतं की हां, आता महागडे प्रोडक्ट्स नाहीत म्हणल्यास आपला मेकअप पण इतका खास नाही होणार. कारण आपल्या मनात अगोदरपासून हेच चालत आलेलं आहे की जर छान महागातले प्रोडक्ट्स असतील ना तरच आपण छान दिसू शकतो किंवा त्याच्यापासून जो मेकअप करतो ना आपण तो अगदी नीटनेटका दिसतो. पण तसं काहीच नाही आहे. कमी प्रोडक्ट्समध्ये आणि तोही कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी पण खूप छान दिसू शकतो. आणि त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस पार्लरला जाण्याची पण काही गरज नाही आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण पार्लरमध्ये जाऊन तेवढे पैसे इन्व्हेस्ट पण नाही करू शकत आणि त्याच्यापासून जो रिझल्ट मिळतो ना तो क्षणिकच असतो आणि एक दिवसाच्या फंक्शनसाठी एक दिवसाचाच मेकअप करतो. त्यामुळे घरी आल्यास ते आपल्याला वॉशच करून टाकावं लागतं. त्यामुळे आपल्याला तेव्हा तरी तात्पुरतं छान वाटतं, पण नंतर वाटतं अरे हो, आपले ना भरपूर पैसे गेले. पण अशा वेळी आपल्याला वाईटही वाटतं. तर आपण ना घरच्या घरी कमी प्रोडक्ट्समध्ये पण खूप छान दिसू शकतो. जर आपण सकाळसाठी मेकअप करत असाल ना तर चेहरा अगोदरच धुतलेला असेल तर नंतर वॉश करायची काही गरज नाही. आणि जर दुपारच्या फंक्शनसाठी किंवा नाईटसाठी जर जात असेल ना आपण तर चेहरा अगोदर पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आणि नंतर मॉइश्चरायझर आणि प्रायमर लावून ना आपण थोडं क्लीन करून किंवा थोडं टचअप देऊन घ्यायचं आणि नंतर ना एखादी BB क्रीम किंवा CC क्रीम त्याने पण ना चेहऱ्यावर अगदी छान ग्लो येतो. आणि ते झाल्यानंतर आपलं ना मुळातच आपण साडी घातली ना की आपल्याला एक वेगळाच एस्थेटिक लुक आलेला असतो. त्यामुळे ना जास्त महागडे प्रोडक्ट्स वापरायची काही गरज नाही. त्यापासूनच आपण खूप छान दिसू शकतो. आणि साडीवर ना वेणी आणि चंद्रकोर असेल तर आणखीनच आपण खुलून दिसतो. त्यामुळे ना जास्त प्रोडक्ट वापरायची काही गरज नाही आहे. आणि 4-5 जरी गोष्टी आपल्याकडे असतील, एक प्रायमर, एक मॉइश्चरायझर, एक CC क्रीम किंवा BB क्रीम आणि जर कोणी कॉम्पॅक्ट वापरत असेल ना तर त्यांच्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर आणि कॉम्पॅक्ट नसेलच तर आपलं पाऊंड्स पावडर हे ओकेच आहे. आणि त्यापासून या 5 प्रोडक्टपासून पण आपण खूप छान मेकअप करू शकतो आणि त्याच्यापासून पण ना आपण अगदी सुंदर दिसू शकतो. आणि आपल्याला काय पाहिजे असतं की आपण सुंदर दिसले पाहिजे किंवा छान दिसले पाहिजेत, एवढंच आपल्यासाठी पुरेसं असतं. आणि आपण ना मेकअपच्या बाबतीत आपण विचार नाहीत करत की हां किती गेले पैसे, काय गेले. पण आपल्याला एकच लक्षात आलेलं असतं की हां पैसे किती पण जाऊत, आपण फक्त छान दिसलो पाहिजेत. पण छान दिसण्याबरोबरच कमी खर्चामध्ये आपण छान दिसतो हे जर मनाला कुठंतरी छानही वाटतं ना. त्यामुळे कमी खर्च आणि सुंदर मेकअप हे कॉम्बिनेशन खूप छान